मी प्रभुदास भिलावेकर, मेळघाट जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार, मराठी 24 तास ही न्यूज चॅनल उद्यास आलेला आहे। त्याकरिता मी भूषणराव यांना चॅनलच्या पुढील वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो। 24 तास ही वृत्तवाहिनी सुरू होते आहे आणि आमचे जुने सहकारी भूषणजीराव यांच्या माध्यमातून ही वृत्तवाहिनी ते सुरू करत आहेत। निश्चितच एक चांगलं काम या परिसरात, आपल्या तालुक्यात, आपल्या अमरावती जिल्ह्यात त्यांच्या हातून व्हावं आणि जनतेपर्यंत ही सेवा योग्य रीतीने पोहोचावी यासाठी त्यांच्या या नवीन उपक्रमाला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मेरा नाम है महामंडलेश्वर राष्ट्रीय संत कंप्यूटर बाबा, पूर्व मंत्री मध्य प्रदेश शासन, और आज सनातन एकता के अंतर्गत आज हम मराठी 24 तास है जो चैनल है, पूरा संत समाज भारत का ढेर सारा आशीर्वाद देते हैं। और जिस प्रकार हम देख रहे हैं कि मराठी 24 तास जो है वो निष्पक्षता की तरफ चल रहा है, निष्पक्षता से अपनी खबर को बढ़ाता भी है, दिखाता भी है और दबता नहीं है। ये बड़ी बात है कि किसी के कहने में, किसी के दबाव में नहीं आता है। इसलिए मैं बार बार पूरा संत समाज, जनता जनार्दन, सनातनी सभी ढेर सारा आशीर्वाद देते हैं कि 24 तास जो है मराठी 24 तास सदा उन्नति की तरफ चले चैनल, और आगे भी यही निष्पक्षता का ध्यान रखें। आपकी यश कीर्ति होती रहे। संचालक, आस्था एज्युकेशन कोऑर्डिनेटर, मी मराठी 24 तास या नवीन चॅनलला मंगलमय शुभेच्छा देतो आणि भविष्यात हे चॅनल असंच प्रगती करत राहो आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राइब करावं, शेअर करावं आणि लाईक करावं। मी अमोल गंगाधरराव बोरेकर, राहणार सावळी दातुरा, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर। मी माझ्या वतीने व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मी मराठी 24 तास चॅनलला भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। हिंदू युवा वाहिनी मंडल प्रभारी, माझ्या याच्यात 3 जिल्हे येतात, यवतमाळ, अमरावती आणि अकोला, आणि या तिन्ही जिल्ह्याकडून मी मराठी 24 तासला हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हा न्यूज चॅनल फारच चांगला आहे, याच्यावर येणारी सारी बातम्या आपल्याला लेटेस्ट भेटते। यासाठी मी शुभम भाऊचा आणि न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो।